तर आज माझ्या बाळाचा 2.5 महिन्याचा डोस होता. हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. तर झालं असं की मी लास्ट वीकमध्ये सुद्धा डोस द्यायला गेले होते. तर मला लेट झाल्यामुळे डोस संपून गेले आणि तिथे अर्धा एक तास वाट बघितल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डोस संपलेला आहे, तर तुम्ही घरी जा. मग तिथे अर्धा एक तास वाट बघून झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो. आणि मग मी ठरवलं की पुढच्या वेळेला लवकर यायचं, कारण त्याच्या अगोदर गुरुवारी जेव्हा मी गेले होते तेव्हा लेट झालं होतं, पण तेव्हा डोस होते. यावेळेस संपून गेले आणि यावेळेस गर्दीसुद्धा खूप जास्त होती. तर 1-1.5 तास इथे वाट बघितल्याच्यानंतर तिथले सर आले आणि ते बोलले की 2.5 महिन्याचं जे बाळ आहे त्यांच्या लस संपल्या आहेत, तर तुम्ही घरी जा. मग इथे दिवसाची सुरुवात चहापासून झाली. त्याच्यानंतर मग मी बाळाला मसाज वगैरे केली. मसाज केल्याच्यानंतर मग बाळाला आंघोळ घातली. आंघोळ घातल्याच्यानंतर मग त्याला झोपू वगैरे घातलं थोडंसं. इथे आईने नाश्ता केला होता. मग मी नाश्ता वगैरे केला, आईने पण नाश्ता केला. आणि यावेळेस लेट करायचंच नव्हतं आम्हाला, तर म्हणून आईला बोलले की स्वयंपाकसुद्धा तू लवकर करून घे. मग आईने अगोदर स्वयंपाक वगैरे केला, नाश्ता पण बनवला. त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही गेलो पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये गेल्याच्यानंतर मला असं वाटलं की लवकर गेल्याच्यानंतर तरी आमचा नंबर लवकर लागला, पण यावेळेसुद्धा तेच झालं. यावेळेससुद्धा खूप गर्दी होती. म्हणजे बाहेरच 9 ते 10 नंबर होते आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर तिथे ते 5-6 नंबर तिथे होते. त्याच्यानंतर तिथे खूप वेळ वाट बघितल्याच्यानंतर तिथे मग आमचा नंबर आला. आणि तिथे फक्त आईलाच आतमध्ये अलाउड करतात, म्हणजे जर बाळासोबत कुणी आजी वगैरे असेल तर आतमध्ये येऊ देत नाही. त्यामुळे मला यावेळेस एकटीला जावं लागलं. मागच्या वेळेला असं झालं होतं की मी बोलले की हा खूप रडेल आणि मला नाही पॉसिबल, म्हणजे मला जमणार नाही बाळाला तर घ्यायला. तर मग त्यांनी मागच्या वेळेला आईला आतमध्ये येऊ दिलं होतं. त्यानंतर लंबी लाईन होती. मग मी बसले इथे सुद्धा 10 ते 15 मिनिट गेले. बाहेर तर लाईन होतीच, आतमध्ये सुद्धा 10 ते 15 मिनिट गेले. त्यानंतर मग बाळाला डोस दिल्याच्यानंतर मग आणि वडगावमध्ये गुरुवारचा बाजार असतो बरं का. मला भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या, पण तिथे रिक्षा थांबवायला जागा नव्हती. त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट घरी आलो. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.